वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। तुम्ही जर विचार करताय की तुमच्याकडून 1000 सबस्क्राइबर पूर्ण होत नाहीये आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम सुद्धा पूर्ण होत नाहीये, तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे। ठीक आहे, कारण की जर तुम्ही नवीन आहात आणि तुमच्याकडून 1000 सबस्क्राइबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। मी पूर्ण रिअल डेटा एक्सप्लेन करणार आहे। माझे ॲक्च्युअली 3 चॅनल आहे, किशोर झगरे ऑफिशियल 40,000 सबस्क्राइबर, 42,000 सबस्क्राइबर, किशोर झगरे 3500 प्लस सबस्क्राइबर आहे आणि किशोर झगरे ब्लॉग्स याच्यावर सुद्धा 1000 किंवा 1100 सबस्क्राइबर आहे। तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे आणि तिन्ही चॅनल पासून सुद्धा मी जे आहे पैसे कमवतोय। सद्यस्थितीमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं, तुम्ही जर नवीन क्रिएटर आहात, जेणेकरून तुम्ही जर असं काम केलं तर त्याच्या आज सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं। तर सगळ्या गोष्टी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, इथे मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतोय। तर आता इथे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे बघा। आता आपण YT स्टुडिओमध्ये जाऊया। ठीक आहे, हे माझं मेन चॅनल आहे YT स्टुडिओमध्ये। आता तुम्ही एक जस्ट ऑब्झर्व करा, मी तुम्हाला एक जस्ट गोष्ट दाखवतो। माझी अर्निंग जी आहे, मी माझी अर्निंग जी आहे तुम्हाला दाखवणार नाही, किंवा तुम्हाला जर बघितली तुम्ही तर तुम्ही बघू शकता, पण अर्निंग जी आहे अर्निंग न दाखवता माझा पूर्ण फोकस फक्त वॉच टाइम आणि सबस्क्रायबर्सवर आहे। ठीक आहे, तर बघा इथे काय आहे, मी तुम्हाला जस्ट एक गोष्टी पहिला काही गोष्टी सांगतो। चॅनलचं नाव आहे किशोर झगरे ऑफिशियल, हे माझं मेन चॅनल आहे। त्याच्यावर सबस्क्रायबर आहेत 42,143। काळजीपूर्वक बघा, ठीक आहे। 42,143 सबस्क्रायबर आहे, 42,000 टप्पा पार झालाय, 50,000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट होतील। ठीक आहे, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक गोष्ट तुम्हाला बघायची, ती आहे व्ह्यूज किती आहे, एका महिन्याचे व्ह्यूज। तर एका महिन्याचे माझी व्ह्यूज आहे 3,64,400 एवढे व्ह्यूज आहे। 3,64,000 म्हणजे जवळपास 3.5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज माझे एका महिन्याचे आहे, मागच्या 28 दिवसांमधले। हा डाटा 28 दिवसांचा आहे। किती दिवसांचा आहे? 28 दिवसाचा डेटा आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये वॉच टाइम बघा किती आहे। वॉच टाइम आहे माझ्या चॅनलचा मागच्या 28 दिवसाचा किती, 19,200 घंट्याचा वॉच टाइम आहे। 19,000 घंट्याचा वॉच टाइम आहे माझा फक्त 28 दिवसांचा। कशामुळे शक्य झालंय हेच तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे, की आपण जर व्यवस्थित काम केलं तर आपल्या चॅनलवर वॉच टाइम जो आहे 4000 असेल किंवा 8000 असेल। 1 फेब्रुवारी 2027 पासून 8000 घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट करावा लागणार आहे, तरी भीती बाळगायची नाही। आणि आता सध्या जर तुम्ही वॉच टाइम कंप्लीट केला 5 महिन्याच्या आतमध्ये तर तुम्हाला 4000 घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट करावा लागू शकतो। ठीक आहे, तर करायचं काय आहे बघा, माझा वॉच टाइम आहे 28 दिवसाचा, 19,000 घंट्यांचा। मी केलं काय ते सांगतो तुम्हाला। ठीक आहे, नंतर आता इथे आहे सबस्क्रायबर किती आहे माझे, मागच्या 28 दिवसामध्ये माझे सबस्क्रायबर वाढले 722। 28 दिवसामध्ये 722 सबस्क्रायबर वाढले। ठीक आहे, नंतर आता इथे मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतोय। आता जस्ट हा एक व्हिडिओ बघा, मी जस्ट व्हिडिओ पोस्ट केला आता एक। हा जो व्हिडिओ, या व्हिडिओला व्ह्यूज किती आहेत, तर या व्हिडिओला व्ह्यूज आहे 10,000। किती व्ह्यूज आहे? 10K व्ह्यूज आहे, 10,000 व्ह्यूज आहे। किती नंबरवर रँक करतोय? 1 नंबरवर रँक करतोय। या व्हिडिओला व्ह्यूज आहे 10,800। ठीक आहे, नंतर इम्प्रेशन, क्लिक थ्रू रेट, CTR किती आहे? 12% CTR आहे। CTR म्हणजे आपल्या थंबनेलवर किती लोक क्लिक करतात त्याला आपण CTR म्हणतो। तर CTR आहे 12.1%। जवळपास 4, 5 किंवा 7% किंवा 8% CTR असला तो चांगला असतो। आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, तुमचा व्हिडिओ लोक किती वेळ बघतायत ते बघा। तर माझा व्हिडिओ बघतायत 4 मिनिटं 13 सेकंद जे आहेत लोक बघतायत, म्हणजे माझं कंटेंट लोकांना जे आहे किंवा ऑडियन्सला जे आवडतंय। आता करायचं काय आहे तुम्हाला ते सांगतोय। ठीक आहे, आता जाऊया आपण कंटेंटमध्ये। मी तुम्हाला कंटेंट दाखवतोय काय करायचं काय तुम्हाला तुमच्या चॅनलवर। ठीक आहे, आता काळजीपूर्वक बघा। आता थोडा मोबाईल थोडा मोठा आडवी स्क्रीन करून बघा किंवा मोठा करून बघा, तुम्हाला जस्ट क्लिअर दिसेल। हे बघा, माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज आहेत। ओके, आता मी माझं जे चॅनल सिलेक्ट केलंय तर त्यावेळेस माझी कॅटेगरी जी सिलेक्ट केली होती ती मी ती योग्य कॅटेगरी सिलेक्ट केली होती, एज्युकेशन। ठीक आहे, आणि नंतर मी माझे जे व्हिडिओज बनवतोय या मेन चॅनलवर ते शिक्षक भरती रिलेटेड आहे। आणि तुम्ही ज्या चॅनलवर व्हिडिओ बघताय याच्यावर मी शिक्षक भरती आणि यूट्यूब ग्रोथ संदर्भात किंवा नवीन क्रिएटरसाठी व्हिडिओ बनवतोय, कशा पद्धतीने यूट्यूबवर काम करायचं, वॉच टाइम, व्ह्यूज कसे वाढवायचे या चॅनलवर। ठीक आहे, तर हे जे चॅनल आहे माझं मेन चॅनल, त्याच्यावर मी फक्त एकच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करतोय शिक्षक भरती संदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या। आता तुम्ही बघा माझा कोणताही एखादा व्हिडिओ बदललेला आहे किंवा वेगळा आहे का। कॅटेगरी आहे माझी एज्युकेशन आणि माझा टॉपिक आहे शिक्षक भरतीशी रिलेटेड व्हिडिओज बनवणे। तुम्ही आता याच्या संदर्भात किंवा वेगळे व्हिडिओज अपलोड केले काय बघा। हा पहिला व्हिडिओ आहे 9,000, याला व्ह्यूज किती आहे बघा, याला व्ह्यूज आहे, मी खाली घेतो थोडं 1 मिनिट। हे बघा इथे किती व्ह्यूज आहे, पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज किती आहे, या व्हिडिओला व्ह्यूज आहे 9,500। 9 घंट्यात 9,500 व्ह्यूज। चला, एकच व्हिडिओ व्हायरल झाला का? नाही, एक व्हिडिओ व्हायरल नाही झाला, खूप सारे झाले। दुसरा 6,700, तिसरा 5,000, नंतर 7,400, नंतरचा 12,000, नंतरचा 7,500,
म्हणजे काय झालंय, माझे प्रत्येक व्हिडिओ जे आहे व्हायरल जात आहेत. का जात आहेत व्हायरल? याच्या मागचं लॉजिक आहे किंवा याच्या मागं काही ना काही स्ट्रॅटेजी आहे. कोणती स्ट्रॅटेजी आहे ती सांगतो तुम्हाला. यूट्यूब अल्गोरिदमला एक पॉझिटिव्ह सिग्नल गेला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता हे माझं जे चॅनल आहे, तुम्ही किती स्क्रॉल करा खाली, माझे पूर्ण व्हिडिओज शिक्षक भरती संदर्भातच आहे. मी कोणताही दुसरा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. ठीक आहे, मी दुसरा कोणताही व्हिडिओ अपलोड केला का नाही. बघा इथे तुम्ही सगळे व्हिडिओज शिक्षक भरती संदर्भातच आहे आणि प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज किती आहे ते तुम्ही बघू शकता. आता मला तुम्हाला सांगायचं काय, तर मी तुम्हाला जस्ट सांगतो. आपण एक कोणताही जस्ट एक व्हिडिओ ओपन करून बघूया. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ ओपन करून बघूया. याला 12,000 व्ह्यूज आहे. तर ज्यावेळेस तुमचा एखादा व्हिडिओ चांगला चालतो किंवा त्याला व्ह्यूज येतात, तर ते कसे आणायचे ते तर सुद्धा सांगणारच मी. तर आपण याला क्लिक करून बघूया. आतमध्ये आपल्याला सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम मिळाला का. तर बघा, या एका व्हिडिओपासून मला या एका व्हिडिओला 13,000 व्ह्यूज आहे आणि या एका व्हिडिओपासून मला वॉच टाईम किती मिळाला माहिती आहे. या एका व्हिडिओपासून मला वॉच टाईम मिळाला 810 घंटे. किती घंटे? 810 घंटे. मी काय सांगितलं तुम्हाला, 5 महिने दिले आपण. 5 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज करायचं आपल्याला जर टार्गेट ठेवला आपण, तर ते एका व्हिडिओपासूनच 810 घंटे मिळाले आपल्याला. मी दररोज व्हिडिओ अपलोड करतोय. ठीक आहे, रेग्युलरली. तर मग एका व्हिडिओला जर मला 800-900 घंटे होत आहेत, तर तुम्ही विचार करा 4,000 घंटेवाला मला किती व्हिडिओ लागतील. 4-5 व्हिडिओज. आणि जर समजा तुम्हाला 8,000 घंटे करायचे असले तर 8-10 व्हिडिओ लागतील. ठीक आहे, तर ते कंप्लीट होतात लवकर. आता करायचं काय ते सुद्धा सांगतो. या व्हिडिओपासून मला सबस्क्रायबर किती मिळाले ते बघूया. ठीक आहे, तर या व्हिडिओपासून मला सबस्क्रायबर किती मिळाले. या व्हिडिओपासून मला सबस्क्रायबर मिळाले 20. ॲक्च्युली मी जी आहे ऑडियन्स बिल्ड केली आहे आणि मी कोणताही एखादा व्हिडिओ अपलोड करतो तर त्याच्यापासून मला सबस्क्रायबर मिळतातच. 100-200 काही व्हिडिओपासून मला 500-600. आता ते व्हिडिओज मी तुम्हाला दाखवू शकतो, पण आपल्याजवळ जो वेळ आहे किंवा काही व्हिडिओला 200 सबस्क्रायबर, 500 सबस्क्रायबर, काही व्हिडिओपासून मला 1500 सबस्क्रायबर सुद्धा मिळालेले आहे. मग ज्या व्हिडिओपासून तुम्हाला जास्त सबस्क्रायबर मिळतात आणि काही व्हिडिओपासून तुम्हाला वॉच टाईम सुद्धा मिळतो, तर तुम्हाला हे कशामुळे शक्य आहे मी सांगतो तुम्हाला. आणि एक गोष्ट, अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, ती आहे ही. कोणती? बघा, मला व्ह्यूज कुठून मिळतात, माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कुठून येत आहेत. यूट्यूब रेकमेंडेशन. कशापासून येत आहेत? एक मिनिट. यूट्यूब रेकमेंडेशन पासून व्ह्यू येतात. इथं बघा, जस्ट कॉल आला होता मधामध्ये. ठीक आहे, यूट्यूब रेकमेंडेशनमधून व्ह्यूज येत आहेत, नंतर यूट्यूब सर्चमधून येत आहेत आणि नोटिफिकेशनमधून येत आहेत. तुम्हाला माहिती आहे एक महत्त्वाची गोष्ट, यूट्यूब सर्चमधून जर व्ह्यू आले तर ते खूप महत्त्वाचे आहे. यूट्यूब सर्चमधून एखादी ऑडियन्स तुमचा एखादा कीवर्ड यूट्यूबवर टाकते आणि त्या कीवर्ड टाकल्यानंतर तुमचा व्हिडिओ समोर येतोय आणि ती ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघते, तर त्या व्हिडिओला आपण त्या व्ह्यूजला म्हणतो आपण यूट्यूब सर्चमधून आलेला व्ह्यू. ठीक आहे, आता तुम्हाला करायचं काय आहे ते सुद्धा सांगतो. ठीक आहे, आता तुम्हाला इथे किती डॉलर झाले, म्हणजे या व्हिडिओपासून $5 बनलेले आहे. $5. माझं चॅनल मॉनिटाईज आहे, $5 बनलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता माझे $5 सुद्धा बनलेले आहे. हे $5 आहे की जे आपले बनलेले आहे याच्यापासून. कशापासून? या व्हिडिओपासून. आता मी तुम्हाला जस्ट सांगतोय करायचं काय तुम्हाला चॅनलवर. तुम्हाला फक्त 2-3 गोष्टी ऑब्झर्व करायच्यात. मी हे क्लोज केलं 2 मिनिटासाठी. 2-3 गोष्टी कोणत्या ऑब्झर्व करायच्या बघा. सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची तुम्हाला ती आहे, सगळ्यात अगोदर तुमचं जे चॅनल आहे त्याची कॅटेगरी फिक्स ठेवा. कोणती कॅटेगरी सिलेक्ट करा तुम्ही. फॉर एक्झाम्पल तुमचं चॅनल कोणतंही असू शकतं. फॉर एक्झाम्पल समजा आपण 2-4 चॅनलचे नावं जर घेतले तर तुमचं चॅनल यूट्यूब ग्रोथ संदर्भात असू शकतं, किंवा तुमचं चॅनल ब्लॉग संदर्भात असू शकतं, फॅमिली ब्लॉग, किंवा तुमचं चॅनल असू शकतं एज्युकेशनशी रिलेटेड, किंवा तुमचं चॅनल कुकिंग असू शकतं, किंवा तुमचं चॅनल रंगोली चॅनल जे आहे किंवा रांगोळी चॅनल जे आहे, कोणतंही चॅनल तुमचं असू शकतं. तर तुमचं चॅनल जे काही असेल तर ती कॅटेगरी तुम्ही योग्य सिलेक्ट करायची आणि त्याच निशमध्ये, त्याला निश म्हणतात, त्याच निशमध्ये सारखे किंवा त्याच टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ बनवायचे. वेगळे व्हिडिओ बनायचे नाही. म्हणजे काय होतं, आपण कधी कधी काय करतो, एक व्हिडिओ टाकतो व्लॉगिंग, 2-4 व्लॉग टाकतो, नंतर परत आपला मूड बदलला आपण काय करतो त्याच्यावर जे आहे यूट्यूब ग्रोथ संदर्भात व्हिडिओ टाकतो. त्यानंतर परत आपल्याला असं वाटलं की नाही याच्यात स्कोप नाही, परत आपण दुसरे रांगोळीचे व्हिडिओ टाकतो, परत याच्यामध्ये स्कोप नाही, परत आपण कुकिंगची व्हिडिओ टाकतो. असं मिक्स कंटेंट चॅनलवर टाकायचं नाही. त्यानं यूट्यूब अल्गोरिदमला निगेटिव्ह सिग्नल जातो. अल्गोरिदमला कळतच नाही हा व्हिडिओ किंवा हे व्हिडिओ नेमके कोणाला दाखवायचे. तुमचे 2 व्हिडिओ ब्लॉग, 2 कुकिंगचे व्हिडिओ, 2 टेकचे व्हिडिओ आणि 2 तुमचे एज्युकेशनचे व्हिडिओ, हे व्हिडिओज कसे दाखवणारे ऑडियन्सला. त्याच्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमला कन्फ्यूज करायचं नाही. स्टार्टिंगपासून पहिल्या व्हिडिओपासून तर तुमचे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आहे ते सगळे एकाच कॅटेगरीमधले पाहिजे. ठीक आहे, पहिली गोष्ट कळाली. दुसरी गोष्ट, थंबनेलवर जास्त वर्क करायचा. आता कसा वर्क करायचा ते सांगतो. ठीक आहे, थंबनेलवर कसा वर्क करायचा बघा. तुम्हाला एक दुसरी स्ट्रॅटेजी सांगून देतो. थंबनेलवर कसा वर्क करायचा बघा. इथे मी जस्ट तुम्हाला रेकॉर्डिंग ऑन करून दाखवतो परत. थंबनेलवर कसा वर्क करायचा बघा. तुम्ही म्हणाल की थंबनेल कसं बनवायचं. बघा, हा माझा व्हिडिओचा थंबनेल आहे आणि हा थंबनेल किती अट्रॅक्टिव्ह आहे बघा. किती अट्रॅक्टिव्ह दिसतोय हा थंबनेल. किती अट्रॅक्टिव्ह आहे, दिसायला छान आहे. ChatGPT नुसार आपण थंबनेल बनवू शकतो. ठीक आहे, कसा बनवायचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मी जस्ट मागे जातो.
एकच थंबनेल माझा चांगला नाही आहे, तुम्ही कोणताही थंबनेल बघा, माझा थंबनेल स्पष्ट आणि क्लिअर सांगतो की या व्हिडिओमध्ये काय आहे. ठीक आहे, हे बघा थंबनेल, तुम्ही हे थंबनेल आहेत व्हिडिओचे. तर प्रत्येक व्हिडिओ बनवताना किंवा प्रत्येक थंबनेल बनवताना योग्य पद्धतीने जर बनवला आपण थंबनेल, ठीक आहे, तर काय होते, आपलं थंबनेल जे आहे क्लिअर सुद्धा दिसतो आणि ऑडियन्सला सुद्धा आवडतो. थंबनेल जर चांगला असला तर त्या थंबनेलवर क्लिक केलं. आता समजा तुम्ही म्हणाल की थंबनेलचा आपला काय संपर्क येतो आपल्या व्हिडिओचा थंबनेलचा. तुमचा व्हिडिओ कितीही चांगला असला पण तुमच्या व्हिडिओचा थंबनेलच चांगला नाही तर लोक त्याच्यावर क्लिक करणारच नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, इथे आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेलो, समजा आपण या व्हिडिओला क्लिक करूया. ठीक आहे, या व्हिडिओला किती लोकांनी, हे बघा याचा CTR किती आहे, या व्हिडिओचा CTR किती आहे, या व्हिडिओचा CTR आहे, CTR म्हणजे मी तुम्हाला जस्ट दाखवतो आता CTR म्हणजे काय असते. CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट. आपल्या व्हिडिओवर CTR किंवा इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट किती आहे ते दाखवलं जातं. तर बघा इथे यूट्यूब काय सांगतं, यूट्यूब सांगतं तुमचा जो व्हिडिओ जो आहे त्याचा CTR आहे 13.6% आणि CTR किती पाहिजे म्हणलं मी, 5 किंवा 6%. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, यूट्यूबनं काय सांगितलं बघा, खाली काय लिहिलं आहे इथे, यूट्यूबनं सांगितलं आहे, हे इथं काय लिहिलेलं आहे, यूट्यूब इथं म्हणत आहे की पीपल्स आर चूजिंग टू वॉच दिस व्हिडिओ ॲज ऑफन ॲज युअर अदर व्हिडिओज, द क्लिक थ्रू रेट इज लुकिंग गुड. तुमचा CTR किंवा तुमचा जो थंबनेल आहे तो छान आहे, आकर्षक आहे, त्याच्यामुळे तुमचा CTR जो आहे तो 13.6% आहे. ठीक आहे, कळतंय, थंबनेल सुद्धा चांगला पाहिजे. हा झाला दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट सांगतो, याला क्लोज करतो परत. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट विथ प्रूफ सांगतोय मी तुम्हाला, असं कोणीच सांगत नाही तुम्हाला यूट्यूबवर, विथ प्रूफ कोणी सांगत नाही. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, पहिली गोष्ट म्हणजे निश आणि कॅटेगरी सिलेक्ट व्यवस्थित करायची. नंतर सारखेच व्हिडिओ अपलोड करत सुरुवात करायची त्याच टॉपिकशी रिलेटेड. आज ब्लॉग टाकला तर उद्या ब्लॉग, परवा ब्लॉग, त्याच्यानंतर सुद्धा ब्लॉग, पण ब्लॉगची कंटिन्यू बनवा. आज एक ब्लॉग, उद्या एक ब्लॉग, परवा एक ब्लॉग, वेगवेगळे ब्लॉग्स दर दिवशी बनतात. फक्त व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायची किंवा कोणत्या याच्यावर टॉपिकवर व्हिडिओ बनायचे ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला जर असं वाटलं की बुवा एखाद्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनायचा तर टॉपिकच सुचत नाही आम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा, तर त्याच्यासाठी काय करायचं मी सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी एक गोष्ट करायची, तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करता तर ज्यावेळेस तुम्ही 10, 20, 30, 40 व्हिडिओ अपलोड करता, तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर हे बघायचं की कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले, कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहे. ठीक आहे, आता समजा मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल दाखवायचं का परत, ठीक आहे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आपण बॅकला येऊया. इथे बघा, जस्ट समजा मी आता जो व्हिडिओ टाकलाय हा व्हिडिओ टाकलाय मी तुम्हाला इथे दाखवतो. हे बघा इथे बघा, हा व्हिडिओ टाकलाय सेफ स्कोअरचा आहे. ठीक आहे, कोणता व्हिडिओ आहे हा, सेफ स्कोअरचा आहे. ठीक आहे, नंतर हा व्हिडिओ मेरिटचा आहे. ठीक आहे, आता आपण थोडं खाली येऊया. ओके, हे बघा इथे मी परत याच्याशी रिलेटेड व्हिडिओ टाकला, स्कोअर, याला 5600 व्ह्यू आहे. परत खाली एक व्हिडिओ बनवला, स्कोअर किती लागेल, 4500 व्ह्यूज आहे. नंतर आता आपण एक कटऑफचा व्हिडिओ बघूया. हे बघा इथे कटऑफचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे, कटऑफच्या व्हिडिओला व्ह्यूज आहे 5000 आणि या व्हिडिओला व्ह्यूज आहे 6800 आणि इथं पसंती कशी द्यायची, याला 26000 व्ह्यूज आहे. जर तुमचा एखादा व्हिडिओ चालला तर त्या व्हिडिओची काय करा, याला क्लोज करतो. जर तुमचा एखादा व्हिडिओ चालला तर त्या व्हिडिओला काय करायचं, तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा. एकच व्हिडिओ परत रिपीट नाही करायचा, तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे. तुमचा एक व्हिडिओ चालला, तुमचा दुसरा चालणार, दुसरा चालला, तिसरा चालणार, तिसरा चालला, चौथा चालणार, म्हणजे एक चेन बनवत चालायची. ठीक आहे, जेणेकरून तुमचं चॅनल बूस्ट होईल, डायरेक्ट बूस्ट. म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या चॅनलला पहिले अगोदर व्ह्यूज वाढत नव्हते, तुमचे व्ह्यूज सुद्धा वाढणार, तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढणार आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा वॉच टाइम लवकरात लवकर कंप्लीट होणार एका महिन्यामध्ये. ठीक आहे, जर असं तुम्ही काम केलं तर. आपण 4-5 महिने धरलेत तरी सुद्धा तुम्ही जे आहे आता तुम्ही कशा पद्धतीचं काम करता त्यावर अवलंबून असणार आहे. तुमचा वॉच टाइम किती लवकर कंप्लीट होणार हे तुम्ही कशा पद्धतीने काम करता त्यावर अवलंबून असतं. आणि वॉच टाइमला तुम्हाला वेळही लागू शकतो. वॉच टाइम तुम्ही कमी दिवसातही कंप्लीट करू शकता. योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर आपला वॉच टाइम लवकर कंप्लीट होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. मी तुम्हाला रिअल डेटा दाखवून तुम्हाला पूर्ण सांगितलं कशा पद्धतीने काम करायचं, जेणेकरून तुम्ही यूट्यूबवर लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ शकता आणि तुम्ही वॉच टाइम लवकर पूर्ण करू शकता. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओ खाली तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा नक्की सुचवा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा अभिप्राय नोंदवायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.